अनन्या फक्त तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती, जो तिला निरोप देऊन आपल्यासोबत घेऊन जाईल. पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या नील ठाकूरने वर्षभरापूर्वी मोठ्या थाटामाटात तिच्याशी लग्न केलं होतं, त्यानेच आज तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली होती. ती बऱ्याच काळापासून धक्क्यात होती. नील असं कसं करू शकतो यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्याला ती आवडत होती. लग्नाच्या दिवशी तिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलची आवड पाहिली होती. जर त्याला ती आवडत होती, तर त्याने तिला घटस्फोटाची कागदपत्र का पाठवली? हाच प्रश्न होता. त्या क्षणी अनन्याला काहीच कळत नव्हतं. घरातले सगळे चिंतेत होते. नीलशी त्यांचा संपर्क होत नव्हता. तो वर्षभर सौदी अरेबियामध्ये होता. सुरुवातीला काही महिन्यात तो आदित्य आणि शशांकशी बोलत होता, पण त्याने अनन्याशी कोणताही संपर्क ठेवला नव्हता आणि अनन्याची तशी इच्छाही नव्हती. आत्तापर्यंत त्यांनी एकमेकांचे नंबरसुद्धा घेतले नव्हते. त्यांच्या कुटुंबियांच्या आग्रहामुळे त्यांनी एकमेकांना स्वीकारले होते. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या कुटुंबियांशी आणि अनन्याचे भाऊ आदित्य आणि शशांक यांच्याशी पूर्णपणे संपर्क तुटला होता आणि आज किती सहजपणे त्याने घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली. ही बातमी सगळ्यांवर डोंगरासारखी कोसळली होती. कोणी काहीच बोलू शकत नव्हतं. तुम्ही गप्प का आहात? तुम्ही का बोलत नाही? तो तुमचा सर्वात जवळचा मित्र होता, अंकित वर्मा. मग का? हे सगळं का घडलं? मला उत्तर द्या, आदित्य रागाने म्हणाला. तर आज सुभाषजींचे खांदे उतरले होते. मुलीचा घरी बसून विनाकारण घटस्फोट झाला. कुणाला उत्तर द्यायचं? त्याने अनन्याकडे पाहिलं, जिला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं होतं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही अविश्वास होता. ती केवळ नावानेच नव्हे तर निरागस होती. प्रत्येकजण तिचा खूप आदर करत असे. केवळ तिचा भाऊ आणि वडीलच नव्हे तर तिची मोठी बहिणी जियासुद्धा तिला आपल्या मुलांपैकी एक मानत असे. काही महिन्यांपूर्वीच अमोलचा महिमाशी साखरपुडा झाला होता आणि त्यावेळी तो सर्वात जास्त संतापलेला होता. तो तिथेच होता. सुभाषने वेदनेने डोळे मिटले. अमोल, तू बाबांना काय म्हणतोयस? बाबा अनन्याचं कधी वाईट चित्तील का? तू असा विचार तरी कसा करू शकतोस? मला त्याबद्दल विचार करायचा नाहीये दादा. पण सगळं तुझ्या डोळ्यासमोर आहे. आपण घरी बसलो असताना त्या माणसाने आपल्या बहिणीला घटस्फोट दिला. अमोलच्या आवाजात राग आणि वेदना भरलेली होती. तर नील ठाकूर तिथे असता तर तो स्वतःला आवरू शकला नसता. बाबा, तुम्ही अंकित काकांना फोन केला का? त्यांना विचारलं का हे सगळं काय आहे? शशांक वडिलांकडे वळला. त्याच्या आवाजात वेदना होती. तो सुद्धा आतून खचला होता. आपली बहीण अनन्याला या अवस्थेत पाहून त्याला अस्वस्थ बसत नव्हते. ते येत आहेत. थोड्या वेळात ते येऊन बोलतील, सुभाष साहेब उदास चेहऱ्याने म्हणाले. त्यांची नजर पूर्णपणे शांत झालेल्या त्यांची मुलगी अनन्यावर खिळली होती. तिच्या चेहऱ्यावर उडालेले हजारो रंग जणू कुठेतरी नाहीसे झाले होते. तिच्या या शांततेमुळे सुभाष साहेबांचे हृदय अधिकच तुटत होते. अमोलने अनन्याकडे पुन्हा एकदा पाहिले आणि रागाने घरातून निघून गेला. जिया लगेच पुढे गेली आणि तिने अनन्याला आधार देऊन खोलीत नेले आणि मग ती स्वयंपाकघरात गेली. त्याचवेळी बाहेर खूप वाद सुरू होता. नीलचे वडील अंकित ठाकूर, त्याची आई गुंजन आणि त्याचे काका विनय ठाकूर त्याच्यासोबत आले होते. नीलने हा निर्णय का घेतला हे त्यांनाही कळत नव्हते. त्यामुळे तेही गोंधळले होते. ते त्याला काय म्हणू शकले असते? काय सांगू शकले असते? घटस्फोटाची कागदपत्रे पाहून गुंजनजी रडल्या. आमचं मन हे स्वीकारत नाही. आमचा मुलगा असं काही करूच शकत नाही. बाबा, हा कोणाचा तरी कट आहे. कट? त्यावर तुमच्या मुलाची सही आहे. शशांक दात ओठ खात म्हणाला. इतकं सगळं होऊनही तुम्ही याला कट म्हणता? तो क्षणभर थांबला. पण आमचा मुलगा असं का करेल? आमच्या घराण्यात घटस्फोट दिला जात नाही. एक ठाकूर आपल्या घरातील स्त्रीला सोडत नाही. अंकित ठाकूरलाही हे मान्य नव्हतं. सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. काही लपलेलं नाही, शशांक हळू आवाजात म्हणाला. गुंजनजी रडतच राहिल्या. अनन्याला सून बनवण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं होतं. त्यांनी मोठ्या प्रेमाने नीलचं लग्न अनन्याशी लावून दिलं होतं. अनन्या ही त्यांची आणि नील दोघांचीही निवड होती. म्हणूनच हे नातं आणि लग्न झालं होतं. मग नील तिला घटस्फोट कसा देऊ शकला? त्याची खात्री पटत नव्हती आणि तिचं मनही तयार नव्हतं. दादा, तुम्ही नीलशी संपर्क साधा. त्याला विचारा त्याला काय हवं आहे. विनय ठाकूर रागाने म्हणाला. तो सुद्धा आपल्या भावाच्या मुलाच्या वागण्यावर प्रचंड संतापला होता. तुला काय वाटतं विनय? आम्ही नीलशी संपर्क साधला नाही का? 2 महिन्यांपासून आमचा त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ना त्याचा पत्ता शोधू शकतो. शेवटचं त्याने आम्हाला सांगितलं होतं की तो दुसऱ्या कंपनीत काम करणार आहे. तेव्हापासून तो बेपत्ता आहे आणि आता अचानक ही घटस्फोटाची कागदपत्र.
तुझ्या समोर आहे, तो आमचा मुलगा आहे, आमचं रक्त. आम्हाला त्याची काळजी वाटत होती. पण आता हे कागदपत्र पाहिल्यावर आम्ही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही, अंकित ठाकूर जड आवाजात म्हणाला. तेवढ्यात अमोलचे सासरे विकास, त्यांची पत्नी प्रिया आणि मुलगी महिमा आत आले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या होत्या. सगळ्यांना, विशेषतः अमोलची रागावलेली नजर पाहून मेहमाने नमस्कार केला आणि पटकन आत गेली. प्रियासुद्धा स्वयंपाकघरात जियाकडे आली. जी चहा बनवत होती. "अगं जिया, काय झालं? आम्हाला आपल्या अनन्याबद्दल खूप वाईट वाटतंय." "केवढा मोठा अन्याय!" प्रिया रडू लागली. "पुरे आंटी, मी काय बोलू?" जिया गप्प झाली. मोलकरणीने चहा पाहुण्यांच्या खोलीत पाठवला. गुंजनजी आत आल्या आणि ती अनन्याबद्दल विचारू लागली. तिचा आवाज जड आणि तुटलेल्या वेदनेने भरलेला होता. जिया तिला अनन्याकडे घेऊन गेली, जिथे महिमा आणि अनु आधीच तिच्यासोबत होत्या. गुंजनला पाहताच ती जागेवरून उठली आणि तिने आपली नजर खाली झुकवली. तिच्या चेहऱ्यावर खोल दुःख आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. गुंजनने तिला मिठी मारली. "आम्हाला माफ कर मुली. आम्ही तुझ्या सन्मानाचे रक्षण करू शकलो नाही." ती रडली. तिचा मुलगा असे काही करू शकतो यावर तिच्या हृदयाचा विश्वास बसत नव्हता. पण तिच्यासमोरचे सत्य ती नाकारू शकत नव्हती. अनन्या प्रत्युत्तरात एकही शब्द बोलली नाही. ती फक्त तिथे शांतपणे उभी होती. तिची नजर खाली झुकलेली होती. वेळेचं काय? ती पंख लावून उडून जाते. या घटनेला 2 महिने झाले होते. आजही सगळ्यांना वाटत होतं की जणू काही हे कालच घडलं होतं. फरक फक्त एवढा होता की सगळ्यांनी हसणंच थांबवलं होतं. अनन्याची खोडकरपणा नाहीसा झाला होता. ती हसायलाच विसरली होती आणि तिच्या दुःखामुळे सगळ्यांनीच आपला आनंद गमावला होता. अनन्या, कधी-कधी आपल्याला स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगावं लागतं. तुझ्या शांततेमुळे सगळ्यांनाच अपराधी वाटत आहे. जोपर्यंत तू हसत नाहीस तोपर्यंत कोणीही आनंदी होऊ शकत नाही. जियाने तिचं सांत्वन केलं. "वहिनी, हे आपल्या हातात नाही." ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. "माझ्याकडे बघ." जियाने तिचा चेहरा प्रेमाने वर उचलला. "अनन्या, जेव्हा माझं लग्न होऊन मी या घरात आले, तेव्हा तू फक्त 13 वर्षाची होतीस. माझी छोटी गोड मुलगी. तेव्हा तुझी आई या जगात नव्हती आणि तू माझ्या अधिकाधिक जवळ येत गेलीस. खरं तर रात्री माझ्यासोबत झोपण्याचा तुझा हट्ट असायचा. तेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं. आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. पण तू आमच्या खोलीत आल्याबद्दल मला कधीही वाईट वाटलं नाही. मी आदित्यला समजून घ्यायचे. किंबहुना आदित्यला स्वतःलाही कळायचं की तू अजून अपरिपक्व आहेस आणि तुला आमची गरज आहे. आता तू मोठी झाली आहेस. नाहीतर मी तुला सांगते की तू शाळेत जाऊ लागल्यानंतर आदित्य आणि माझा प्रेमाचा काळ सुरू व्हायचा. जे क्षण आम्ही रात्री एकमेकांसोबत घालवू शकत नव्हतो, ते क्षण आम्ही तू शाळेत गेल्यावर सकाळी एकमेकांसोबत घालवायचो. आणि मग हेच आमचं नित्यक्रम बनलं आणि मला त्या नित्यक्रमाची कधीही काहीच अडचण नव्हती आणि तुझ्या भावालाही नव्हती. तू तुझ्या भावापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करू लागलीस. अनु माझी दुसरी मुलगी आहे आणि तू माझी पहिली मुलगी आहेस. अनन्या, तुझं दुःख मी माझ्या हृदयात अनुभवते माझ्या प्रिये. पण हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की एका व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. आम्ही सगळेच तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही का? अमोलकडे बघ, तो किती शांत झाला आहे. जो तुला नेहमी हसवायचा तो आज उदास आहे. घरातला आनंद निघून गेला आहे. अनन्या, तुझ्याशिवाय आमचं घर अपूर्ण आहे. तू या घराचा आनंद आहेस. अनन्या, आणि जर तुझी इच्छा असेल तर तू हा आनंद परत आणू शकतेस. जियाने तिला खूप हळुवारपणे समजावले आणि ती त्याचे शब्द समजून ती किंचित हसली. "वहिनी, माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. माझ्या प्रिये, तुझं दुःख हेच आमचं दुःख आहे. पण सगळ्यांना तुला आनंदी बघायचं आहे." जियाने तिला जवळ ओढले. अनन्याने होकारार्थी मान हलवली आणि मग हळूहळू ती पुन्हा तिच्या मूळ स्वभावात परतली. हसणे, बोलणे आणि स्वतःच्या अहंकाराला चिडवणे, सर्व काही पूर्ववत होऊ लागले. पण रात्री ती जागी राहून नीलची आठवण काढायची. तिच्या हृदयाचा राजा, तिच्या साम्राज्याचा एकमेव राजा, ज्याच्या प्रेमात ती लग्नानंतर वेड्यासारखी पडली होती. अनन्या तो पहिला कटाक्ष कधीही विसरली नव्हती. जेव्हा लग्नाआधी त्याने मंडपात तिच्याकडे पाहिले होते, त्या एका नजरेत काय होतं? ते खोल, चमकणारे काळे डोळे, जे जणू त्यांच्या भावना आणि प्रेम व्यक्त करत होते. अनन्याने लाजून पटकन आपली नजर खाली झुकवली आणि नीलच्या ओठांवर एक गोड स्मित उमटले. फेऱ्या मारताना नीलने तिचा हात मोठ्या आपुलकीने धरला होता. अनन्या तो स्पर्श कधीही विसरली नव्हती. फेऱ्या पूर्ण करत असताना ती त्या देखण्या पुरुषाच्या पाठीमागे हळूहळू चालत होती आणि त्याच्या पाठीकडे एकटक पाहत होती. तिच्या हृदयात हजारो इच्छा जागृत होत होत्या आणि तिच्या पोटात एक विचित्र रोमांच रेंगाळत होता. हा देखणा पुरुष तिचा जीवनसाथी बनला होता. तिचे नशीब लिहिले गेले होते. तिचा यावर विश्वासच बसत नव्हता.
ते सर्वांचे आशीर्वाद घेऊन निघण्याची तयारी करत होते आणि अचानक नीलला एक फोन आला, ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला. त्याने आपल्या आईवडिलांच्या कानात काहीतरी कुजबुजले, ज्यामुळे त्यांनाही काळजी वाटू लागली. मग ते सुभाषजी आणि आदित्यकडे गेले. सगळेजण कशाबद्दल तरी बोलत होते. अनन्या आश्चर्याने आणि चिंतेने त्यांच्याकडे नुकतीच बघत होते. आणि मग सगळ्यांच्या संमतीने नील ठाकूर निरोप न घेता घाईघाईने निघून गेला. नंतर अनन्याला कळले की त्याला त्याच्या कंपनीकडून एक तातडीचा फोन आला होता आणि त्याला सौदी अरेबियाला पाठवले जात होते. आपले भविष्य घडवण्यासाठी ही त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी होती. जर तो गेला नसता तर त्याने पाहिलेली सर्व स्वप्ने तो पूर्ण करू शकला नसता आणि त्याला अनन्याला एक सुखी आयुष्य द्यायचे होते. त्याने एका वर्षात परत येऊन अनन्याला निरोप घ्यायचे आणि तिला आपल्यासोबत घेऊन जायचे वचन दिले होते. त्याची अडचण समजून सर्वजण तयार झाले आणि नीलच्या निघून गेल्यानंतर अनन्याला त्याची स्वप्ने पडू लागली. तिच्या हृदयात नवीन भावना आकार घेऊ लागल्या. प्रेमाची कळी उमलू लागली. त्याचा एक फोटो तिने अजूनही जपून ठेवला होता, पण ती कोणालाही सांगू शकत नव्हती की ती नीलच्या प्रतीक्षेच्या प्रेमात पडली होती, जी आता संपली असती. तिला त्याच्या आठवणी हृदयातून पुसून टाकायच्या होत्या, जसे त्यांनी त्या पहिल्या दिवशी केले होते. पण नील ठाकूरने एका हट्टी मुलाप्रमाणे तिला रोखून धरले होते. मी तुझं मन जिंकलं होतं अनन्या. तू लाखो वेळा प्रयत्न कर, पण तू माझ्या आठवणी आणि माझ्या भावना तुझ्या हृदयातून काढू शकत नाहीस. मी प्रेमाच्या रूपात तुझ्या नसांमध्ये धावू लागलो आहे. जणू काही तो तिच्या प्रेमाच्या थट्टा करत आहे असे वाटत होतं. तिच्या गालांवरून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तू खूप वाईट आहेस. मला असं रडवून तुला काय मिळतं? ती त्याच्या फोटोशी बोलत होती. ती त्याच्याकडे तक्रार करत होती. घरात अमोलच्या लग्नाच्या तयारीचा आवाज सुरू झाला होता आणि अमोलचं लग्न व्हावं अशी अनन्याचीच इच्छा होती. तिला आपल्या भावाला नवरदेव होताना पाहायचं होतं. अमोल, ज्याचा सध्या लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता, पण अनन्याच्या आनंदासाठी तो नकार देऊ शकला नाही आणि तो लग्नाला तयार झाला. सगळे लग्नाच्या हॉलमध्ये जाण्यासाठी तयार उभे होते. निरागसपणाने नटलेली अनन्या, तिचा भाऊ अमोलच्या शेजारी उभी होती. लग्नाला आलेले सर्व पाहुणे आपापल्या गाड्यांमध्ये बसून हॉलमध्ये निघाले. थोड्या वेळाने जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. अनन्याने अमोलच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि हसली. तेवढ्यात अचानक कोणाची तरी नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली. तो मेहमाचा चुलत भाऊ नीरज होता, जो आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाला हजर राहण्यासाठी दुबईहून आला होता. तो थोडा कंटाळला होता, पण अचानक त्याची नजर नवरदेवाबरोबर उभ्या असलेल्या एका अतिशय सुंदर मुलीवर पडली. म्हणजेच ती नवरदेवाची बहीण असली पाहिजे. नीरज अंदाज लावत होता. अमोल तो पुरुषांच्या बाजूला गेला आणि अनन्या, जिया आणि इतर स्त्रियांसोबत स्त्रियांच्या बाजूला गेली. अमोलच्या विनंतीनुसार स्त्रिया आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मेहमासुद्धा पूर्वी खूप फॅशनेबल होते, पण अमोलचा स्वभाव समजून तिने बऱ्याच अंशी त्याच्या शैलीशी जुळवून घेतले होते. बाकीची काळजी अमोल घेणार होता. लग्नानंतर जेव्हा जेवण सुरू झाले तेव्हा अमोल मेहमासोबत बसला होता. सर्वांनी त्या जोडीचे कौतुक केले. ते दोघे एकत्र खूप छान दिसत होते. अमोलचा चेहरा गंभीर, इतका थंड आणि संयमी होता की मेहमाला अस्वस्थ वाटू लागले. लहानपणापासून तिने त्याच्यासोबत असण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आज ते स्वप्न सत्यात उतरले होते. पण तिला अमोलच्या रागाची खूप भीती वाटत होती. दरम्यान मेहमाचा एक चुलत भाऊ सतत अनन्याकडे एकटक लावून पाहत होता आणि अमोल आतून अस्वस्थ होत होता. आपल्या बहिणीला तिथून घालवून देण्याच्या इच्छेवर तो नियंत्रण ठेवू शकला नव्हता. आता तिचं लग्न लावून देऊया असे म्हणत त्याने आपला मेहुणा विजयला तिरकस चेहऱ्याने मेसेज पाठवला. विजयने मेसेज वाचला. तो किंचित हसला आणि सर्वांच्या परवानगीनंतर त्याने निरोप समारंभ सुरू केला. मेहमाने एक मोठी शाल पांघरली होती आणि अनन्या तिच्या शेजारी बसली होती. ते एकत्र बाहेर येत होते. एका बाजूला तिघे जण होते. सगळ्यांना भेटल्यानंतर ती गाडीत बसली आणि आपल्या घरच्यांना निराश करून अमोलसोबत निघून गेली. माफ करा, जिया बहिणीला शोधत मागे वळली. ती समोर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीला पाहून थांबली. मी तुमचं नाव जाणून घेऊ शकतो का? तो हळू आवाजात विचारत होता. नाही, अनन्या कठोरपणे म्हणाली आणि आपला मांगटिका सावरत पुढे जाऊ लागली. पण तो पुन्हा मध्ये आला. कृपया माझा गैरसमज करून घेऊ नका. माझं नाव नीरज आहे. मी मेहमाचा चुलत भाऊ आहे. तिच्या लग्नाला हजर राहण्यासाठी दुबईहून आलो आहे. जेव्हा मी तुम्हाला इथं पाहिलं, तुम्ही मला आवडल्या. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. नीरज विचार न करता म्हणाला. ती जराही न कचरता थेट बोलली. जर तू मेहमा वहिनीचा चुलत भाऊ नसतास तर तुला आत्ता एक थप्पड बसली असती. अनन्या भुवया उंचावत म्हणाली. बघ, माझा हेतू चुकीचा नाही. मी काही चुकीचं बोलत नाहीये. मला तुला मागणी घालायची आहे. अनन्या अचानक जिया वहिनीचा आवाज ऐकून ती मागे वळली आणि तिच्याकडे रोखून पाहू लागली. वहिनी, मी तुम्हाला शोधत होते.
घरी जाऊया का? अनन्याच्या बोलण्यावर जिया हसली आणि होकारार्थी मान हलवली. मग गंभीर स्वरात ती नीरजला म्हणाली, तू चांगल्या घराण्यातल्या दिसतोयस. जर तू तू तुझ्या घरच्यांशी आदराने बोलून आणि त्यांना मागणी घालायला पाठवलंस तर अंतिम निर्णय त्यांचाच असेल. तुला समजलं ना? नीरजने होकारार्थी मान हलवली. तो हलकेच हसला. अनन्या, त्याने ते नाव हळूच पुन्हा उच्चारले. त्याच्या हृदयात शिरलेली ही मुलगी त्याला कोणत्याही परिस्थितीत हवी होती. सून म्हणून मेमाचे कुटुंबात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. काही विधींनंतर तिला अमोलच्या खोलीत नेण्यात आले. यावेळी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. अमोलचा विचार करून तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. तिला वाटले की तिचा रक्तदाब कमी होत आहे. अमोलच्या रागाच्या भीतीने तिने आज नीट जेवण केले नव्हते. तिला फक्त असे वाटत होते की जणू अमोलला तिच्यावर लादले गेले आहे. अमोलने तिच्याशी फक्त मेहमाच्या आनंदासाठी लग्न केले होते आणि आता तो सूड घेणार होता, कारण त्याच्या गंभीर चेहऱ्यावरून तो कशाचा तरी विचार करत असल्याचे दिसत होते. पण तिला अमोलच्या नजरेतून दूर जाणे भागच होते. तिने वर पाहिले आणि खोलीभर नजर फिरवली. कुठे लपू? तिने कपाळावर हात मारला आणि पटकन विचार केला. अमोल येण्यापूर्वी तिला लपायलाच हवे होते. ती नुकतीच अंथरुणातून उठली होती आणि तिचे नाजूक मेहंदी लावलेले पाय जमिनीवर ठेवणारच होते. तेवढ्यात अमोल आत आला. तिला अचानक श्वास थांबल्यासारखे वाटले. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला, जणू काही तिने मृत्यू पाहिला होता. तिचा चेहरा पाहून अमोलच्या भुवया उंचवल्या आणि ती जवळ आल्यावर तिच्या बसण्याच्या पद्धतीवरून त्याला समजले की ती कुठेतरी जाणार आहे. काय झाले? कुठे जायचं आहे का? त्याने हळुवारपणे पण थंड आवाजात विचारले. मेहमाने डोळे न मिटवता एक मोठा श्वास घेतला आणि होकारार्थी मान हलवली. अमोलने आपल्या शेरवानीची बटणे काढली आणि ती जेमतेम अंगात बसत असल्याने बाजूला फेकली. शर्टमधूनही त्याचे मजबूत स्नायू आणि भरदार छाती स्पष्ट दिसत होती. घाबरलेल्या मेहमाने लगेच आपली नजर खाली झुकवली. तुला कपडे बदलायचे असतील तर जाऊन बदल. कपाटातून कपडे काढत आणि वॉशरूमकडे जात तो सहजपणे म्हणाला. मेहमाने एक मोठा श्वास घेतला. अरे देवा, हा इतका उद्धट का आहे? त्याने माझ्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे, असा विचार करत ती उठली आणि पटकन ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिली आणि आपले सर्व दागिने काढू लागली. तिने आपला दुपट्टा काढून बाजूला ठेवला. मग आपल्या चिमुकल्या ब्लाऊजकडे पाहिले. आपले मऊ नाजूक पोट आणि कंबर पाहताच ती घाबरली. उफ, जर अमोलने मला असं पाहिलं तर मी संकटात येईल. ब्युटिशियनने दुपट्टा कशा प्रकारे लावला होता की तिच्या शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. पण आता कमरेमागे बांधलेल्या दोऱ्यांमधून त्याच्या सुंदर पत्नीची कंबर पूर्णपणे दिसत होती. सुरुवातीला तिला आपल्या बोल्ड लेहंग्याची फारशी पर्वा नव्हती. पण आता अमोलसोबत एकटी असताना ती त्याला शाप देत होती. बाथरूममधून शॉवरचा आवाज येणे थांबले होते. अमोल कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकत होता. ती पटकन ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेली आणि दार बंद करणारच होती. तेवढ्यात तेवढ्यात अमोल टॉवेलने केस पुसत बाहेर आला. तिचे उघडे कंबर पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. थांब, त्याच्या रागावलेल्या आवाजाने मेहमा जागेवरच गोठून गेली. अमोलने टॉवेल बाजूला फेकला आणि तिच्या दिशेने जात तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. मेहमाने पटकन डोळे मिटून घेतले. तिच्या तोकड्या ब्लाऊजची रचना पाहून अमोलचे दात आवळले. गळ्याकडचा भाग इतका डीप होता की तिचे सौंदर्य जेमतेम झाकले जात होते. त्यामुळे अमोलला प्रचंड राग आला. आज तू सगळ्यांसमोर असा हास्यास्पद पोशाख घालून बसली होतीस? त्याने तिचे दोन्ही हात धरून विचारले. मेहमाने घाबरून डोळे मिटून घेतले आणि नाही म्हणून मान हलवली. मला उत्तर दे, असे कपडे घालण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तो दाबलेल्या रागाने गरजला. मी मी नाही आई, ती अडखळत म्हणाली. काय आई? तू आईचं एवढं लहान बाळ आहेस का? ती जे सांगेल तेच घालणार आहेस? तो भुवया चढवत रागाने म्हणाला. आई, मला माफ कर. ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. तिचे अश्रू पाहून आणि तिचा थरथरता आवाज ओळखून त्याने तिचे हात सोडले. जा, लगेच कपडे बदल आणि मला तुला पुन्हा अशा कपड्यांमध्ये बघायचं नाहीये. तुझं शरीर पूर्णपणे झाकून ठेव, समजलं का तुला? हो, पण या खोलीत तुला जे हवं ते तू घालू शकतेस. कोणतेही निर्बंध नाहीत, तो कठोरपणे म्हणाला आणि वळून निघून गेला. मेमाने सुटकेचा निश्वास टाकला आणि दार बंद करून पटकन ड्रेसिंग रूममध्ये गेली. छातीवर हात ठेवून ती दीर्घ श्वास घेऊ लागली. तिच्या डोळ्यात पाणी तरारले आणि ती आरशासमोर उभी राहून ढसाढसा रडू लागली. तो माणूस कसलेही कौतुक करू शकत नाही. तो नेहमी रागावलेला का असतो? तिने विचार केला आणि केसातील पिन्स काढून फेकून दिल्या. तिने पटकन ओठांवरची लिपस्टिकही पुसून टाकली. तू गोंधळ घालत आहेस. आज नवरदेव पूर्णपणे खचून जाईल. हे शब्द आठवून तिचे हृदय आनंदाने भरून आले.
कपडे बदलून जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने पूर्णपणे साधा सलवार सूट घातला होता. तिचा चेहरा उतरलेला होता. अमोल त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या. तिच्या गालावरची लाली फिकी पडली होती आणि तिचे एकेकाळचे लाल ओठही आता जेमतेम दिसत होते. ती चेहरा धुण्यासाठी शांतपणे बाथरूममध्ये गेली. अश्रूंना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करत तिने आपला चेहरा घासून काढला. मेकअपचा कोणताही अंश काढून टाकण्याचा तिचा निर्धार होता. नाहीतर तिला टोमण्यांना सामोरे जावे लागले असते. खोलीत शिरताच ती थिजून गेली. दिवे बंद होते. तिच्या हृदयाला पुन्हा एकदा वेदना झाल्या, पण स्वतःला सावरत ती सावधपणे पलंगाकडे गेली. अंधारामुळे तिची अवस्था अधिकच बिकट होती, पण तिचे ओठ पूर्णपणे बंद होते. उशीवर डोकं ठेवून तिची इच्छा असूनही तिला आपले अश्रू थांबवता आले नाहीत. तिने डोळे मिटलेच होते. तेवढ्यात पुढच्या क्षणी अमोलने तिच्या कमरेखाली हात घालून तिला स्वतःकडे वळवले आणि मिठी मारली. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. अमोलची तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट होती. घाबरलेल्या मेमाने आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले आणि मुठीत त्याचा शर्ट घट्ट पकडला. "तू का रडत आहेस?" त्याने हळू आवाजात विचारले. जो आवाज अमोलला एका वेगळाच वाटत होता. आपल्या छातीवर तिचे अश्रू जाणवताच त्याने तिचे केस कुरवाळायला सुरुवात केली. तर त्याचा एक हात अजूनही तिच्या कमरेभोवती होता. "मेहमा, का रडत आहेस यार?" जेव्हा तिचे रडणे अधिकच वाढले तेव्हा त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि काळजीने विचारले. त्याचा हळूवार आवाज ऐकून तिला आश्चर्य वाटले आणि तिला उचकी लागली. तुम्ही ओरडलात." ती हळू आवाजात म्हणाली. "अरे, मी तुला इतकंही जोरात नाही ओरडलो की तू रडायला लागलीस." तिच्या हनुवटीखाली हात ठेवून तिचा चेहरा वर उचलत तो हळू आवाजात म्हणाला. लग्नाच्या पहिल्या रात्री कोणता नवरा ओरडतो? त्याच्या सौम्य स्वरात मेहमाचा आत्मविश्वास हळूहळू परत येत होता. "बरं, जर तू ओरडत नव्हतास तर मग काय करत होतास?" अमोलचे ओठ चावत विचारले. "प्रेम." नकळतपणे त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि ती लाजून लाल झाली आणि तिने आपले डोके त्याच्या छातीवर टेकवले. अंधारामुळे त्यांना एकमेकांचे भाव दिसत नव्हते, पण त्यांना ते जाणवले नक्कीच होते. अमोलने तिचे डोके हळुवारपणे उशीवर ठेवले आणि तिच्याकडे वाकला. "मग तुला प्रेम करायची परवानगी आहे का?" त्याने अशा गंभीर आवाजात विचारले की मेहमाच्या हृदयात धडधड जाणवली. तुला परवानगी हवी आहे?" अमोलच्या अर्थपूर्ण शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. जर दिवे लागले असते तर त्याचे हास्य पाहून मेहमा चकित झाली असती. अमोलने तिच्या गळेभोवतीचा दुपट्टा काढला. तो बाजूला ठेवला आणि आपल्या हातांनी तिला आधार देत तिच्या कपाळावर टेकून प्रेम आणि स्नेहाची पहिली मोहोर उमटवली. अमोलच्या आत्म्याला शांती मिळाली. त्याने आपले ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले. त्यातील ओलावा अनुभवला. डोळे मिटले आणि मग हळूच मागे सरकला. तो मागे सरकला. मग त्याने तिला जवळ ओढले. "मी तुला जास्त ओरडलो का? तुझे डोळे अजूनही पाणावलेले आहेत." त्याने हळू आवाजात विचारले. मला तुझ्या रागाची भीती वाटते अमोल." ती कुजबुजली. "जर तुला इतकीच भीती वाटत होती तर तू माझ्याशी लग्न का केलंस?" त्याने अर्थपूर्णपणे विचारले. तुम्ही सुद्धा?" ती अडखळत म्हणाली. "मला करावंच लागलं. माझं तुझ्यावर प्रेम होतं." "खरंच?" तिच्या कबुली जबाबाने अमोलच्या आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, पण त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अमोलने दिवा लावला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला हायसे वाटले. "तर तुला वाटतं का की मी तुझ्याशी प्रेमाशिवाय लग्न करत आहे?" अमोलने तिला अधिक जवळ ओढले. तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस?" "तू खोटं बोलत आहेस. तू खोटं बोलत नाहीयेस." मेहमा अजूनही संभ्रमात होती. "अशा शब्दांनी तुझं मन वळणार नाही असं दिसतंय. मला ते सिद्ध करावंच लागेल." अमोलने पुन्हा दिवा बंद केला आणि तिच्याकडे वाकून हळुवारपणे आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले, ज्यामुळे तिची सगळी भीती नाहीशी झाली. तो तिच्या अस्तित्वाच्या सर्वात कोमल भागांना इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने स्पर्श करत होता. भीतीऐवजी मेहमाच्या मनात शांतीची भावना उतरू लागली. अमोलचे प्रेम मिळाल्याने मेहमाला आपल्या नशिबाचा अभिमान वाटला. तिचे हृदय खरोखरच शांत झाले होते. पती-पत्नी एकमेकांच्या मिठीत नेहमीच शांत असतात आणि तिला तीच शांती तिच्या प्रिय अमोलमध्ये मिळाली. पुन्हा एकदा घरात खळबळ उडाली. सर्वत्र गोंधळ उडाला होता. त्याचं कारण होतं नीरजने अनन्याला घातलेली लग्नाची मागणी. आठवड्याभरापूर्वी अमोल आणि मेहमाचं रिसेप्शन पार पडलं होतं आणि सगळं काही सुरळीत पार पडत होतं. पण आज नीरजच्या मागणीमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव आले होते. "बाबा लोक चांगले आहेत. तुम्ही एकदा बघा," जिया हळू आवाजात म्हणाली. "आम्ही काय घ्यावं? आम्हाला अनन्याचं लग्न आत्ता नको आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली आहे आणि आता अचानक पुन्हा त्यातही परदेशी मागणी. आम्ही ही मागणी स्वीकारू शकत नाही." आदित्य कठोरपणे म्हणाला आणि जिया गप्प झाली. "जिया पुत्तर, जे काही होऊन गेले. आता एवढी घाई कशाला? हे बरोबर नाही. हे एक चांगलं नातं होऊ शकलं असतं, पण आता माझ्या मनात भीती आहे." जिया उदास चेहरा पाहून सुभाष साहेब संशयाने बोलले. "पापाजी, तुम्ही हे नातं पक्क करावं असं मी सुचवत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणत होते की तुम्ही आधी चौकशी करावी."
जर आपल्याला नातं जमवायचंच नसेल तर चौकशी कशाला करायची? आदित्यला राग आला. आदित्य बाळा, माझ्याशी शांतपणे बोल. सुभाष साहेबांना त्याचा सूर आवडला नाही. एकदा मी म्हटलं की आता लग्न करायचं नाही की विषय संपला. ही एवढं पक्षपाती का वागते? माझी बहीण तुला आता जास्त जड वाटू लागली आहे का? आदित्यचे शब्द ऐकून जियाच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपल्या सासऱ्यांकडे एक नजर टाकली. ते शब्द ऐकून ती उठून आत गेली. आदित्य बेटा, नातं स्वीकारायचं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण जिया नेहमी अनन्याला तिची मुलगी मानते. तू स्वतःच्याच घराला आग का लावत आहेस? तुला जिया माहीत नाही का? सुभाष साहेब म्हणाले आणि आदित्य मान खाली घालून खाली बसला. तो रागाच्या भरात खूप जास्त बोलला होता. पण त्याला अनन्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नव्हता. वहिनी, तुम्ही रडत आहात का? अनन्याने जियाचे अश्रू पाहिले आणि तिच्या गालावरून ते पुसले. जिया शांतपणे अनन्याचे केस विंचरत होती आणि आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होती. अनन्या पुढे गेली आणि तिने तिला मिठी मारली आणि त्या क्षणी जियाचे हात थांबले. डोळे घट्ट मिटलेले असल्यामुळे ती काहीही बोलू शकली नाही. ती अगदी शांत होती. जेव्हा अनन्याच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं तेव्हा जियाने तिच्याकडे रागाने पाहिले. का रडतेस वेड्या मुले? जियाने अनुला बाहेर पाठवून दिलं आणि स्वतः उठून कपाटाकडे गेली. वहिनी, आमच्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय का? मला माफ करा, असं म्हणत तिने तिच्या गळ्यात हात टाकले. जियाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ए वेड्या मुली, तसं काही नाहीये, रडू नकोस. आणि तसंही ती कदाचित माझीच चूक होती. तुझा भाऊ बरोबर बोलतोय. एवढी घाई करणं बरोबर नाही. तू आधीच एकदा फसली आहेस, पुन्हा नाही. ती थांबली. बरं, मी मनापासून प्रार्थना करते की तू ज्या कुठल्या घरी जाशील देव तुला सदैव सुखी ठेवू. अनन्या, माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन ये. अचानक जेव्हा आदित्य बोलला तेव्हा अनन्याने होकारार्थी मान हलवली आणि ती बाहेर गेली. तर जिया तिचे कपडे काढू लागली. आदित्य तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्याने तिला मिठीत घेतले. ती स्तब्ध उभी राहिली, पूर्णपणे स्तब्ध. आदित्यने त्याचे ओठ तिच्या मानेवर मागच्या भागाला टेकवले आणि जियाने डोळे घट्ट मिटून घेतले. लग्नाला 5 वर्ष होऊनही त्याच्या स्पर्शाने ती थरथरली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. मला माफ कर, तो तिच्या कानाजवळ जड आवाजात म्हणाला आणि दातांनी तिच्या कानाची पाळी हलकेच चावली. कपाट बंद करत जियाने त्याच्याकडे पाहिले. मी अनन्याला कधीच ओझं मानलं नाही. ती रडू लागली. आदित्यने तिच्या ओठांवर बोट ठेवले. ती हुंदके देत होती. ती थांबली. मी तुला सॉरी म्हटलंय. तिच्या कानाच्या टोकावर हलके चुंबन घेत तो म्हणाला. जियाने रुसून त्याच्याकडे पाहिले आणि त्याने आपले ओठ तिच्या ओठांना टेकवून हलके स्मित केले. जान, माझ्याकडून चूक झाली. मी रागाच्या भरात तसं बोललो. मला माहीत आहे की अनन्या तुझ्या मुलीसारखी आहे. मी फक्त घाबरलो होतो. आदित्य गंभीरपणे म्हणाला. आदित्य, सगळे पुरुष सारखेच असतात असं नाही. जर पहिला अनुभव वाईट असेल तर दुसराही वाईटच असेल असं नाही. तू एकदा प्रयत्न करून बघ. जर तुझं मन तयार झालं तर आपण हे प्रकरण पुढे नेऊ, नाहीतर इथेच संपवू. मला नेमकं हेच म्हणायचं होतं. आदित्य तिला प्रेमाने म्हणाला. तिने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. ठीक आहे, त्यांना बोलव, आपण भेटू. पण मी माझं पूर्ण समाधान करून घेईल. आदित्यचे बोलणे ऐकून जिया हसली. जिया उठून जायला लागली तेव्हा आदित्यने तिला ओढून मिठीत घेतले आणि म्हणाला, माहीत आहे का, जेव्हा तू रागावतेस तेव्हा माझंही मन खिन्न होतं. आता या खिन्न मनाला थोडी शांती दे. त्याचे ओठ तिच्या खांद्यावर टेकवत तो तिच्या खांद्यावरून दुपट्टा खाली सरकवत विचलित होऊ लागला. त्याचा हेतू ओळखून तिने त्याला ढकलले आणि मागे सरकली. अनन्या, थोड्याच वेळात तुझी कॉफी घेऊन येईल आणि तू रोमॅन्स करण्याचा विचार करत आहेस. ती जायला निघाली होती तेवढ्यात आदित्यने तिला पुन्हा ओढून मिठी मारली. तेवढ्यात दारावर थाप पडली. अनन्याने आत येण्याची परवानगी मागितली. आदित्यने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तो मागे सरकला. आत ये बाळा. जेव्हा अनन्या आत आली तेव्हा तिने जियाचा चेहरा किंचित लाल झालेला पाहिला आणि ती हसली. तिला समजले की त्यांच्यात समेट झाला आहे. दादा, तुमची कॉफी. कप बाजूला ठेवत ती निरागसपणे म्हणाली. इथे बस माझ्या प्रिये. त्याने अनन्याचा हात धरला आणि तिला आपल्या शेजारी बसवले. बाळा, जे काही घडलं ते बरोबर नव्हतंच आणि कदाचित मी यासाठी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तिचा हात धरून तो दुःखाने म्हणाला. दादा, असं बोलू नका. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. तुम्हाला का लाज वाटते? बाळा, आता आम्ही त्यावर विचार केला आहे. तुझं आयुष्य पुन्हा रंगांनी भरून जावं अशी माझी इच्छा आहे. जर तू मला परवानगी दिलीस तर. अनन्याचं नाजूक हृदय जणू काही तुटलंच होतं. त्या विश्वासघातकी माणसाचा चेहरा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर चमकला, ज्याला ती आजपर्यंत आपल्या हृदयातून काढू शकली नव्हती, ज्याचा स्पर्श ती अजूनही विसरू शकली नव्हती. तो एका पुरुषाचा पहिला स्पर्श होता. जेव्हा तिला नीलचा स्पर्श तिच्या हातावर जाणवला होता आणि जणू त्या स्पर्शाने तिला शांतीच मिळाली होती. पण तो विश्वासघातकी होता हे स्वीकारायला तिचं हृदय तयारच नव्हतं. त्याच्या मजबूत हाताचा हलकासा दाब तिला अजूनही तिच्या हातांवर जाणवत होता. तिची प्रतीक्षा अजूनही अपूर्ण होती.
ज्या व्यक्तीवर तिच्या हृदयाने प्रेम करायला सुरुवात केली होती तीच तिची नियती होती. ती आतून पूर्णपणे खचली होती. कदाचित तो परत येईल आणि हे सगळं खोटं होतं असं तिला सांगेल अशी एक पुसटची आशा तिच्या मनात होती. ती खूप विचार करत होती, पण आज तिला त्याला आपल्या हृदयातून काढून टाकायचंच होतं. दादा, जशी तुमची इच्छा. तिचा आवाज कातरा झाला. आदित्यने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. नेहमी आनंदी राहा. खोलीत येताच ती ढसाढसा रडू लागली. तिच्या हृदयाला तो परत यावा, परत येऊन मी अजूनही तुझाच आहे असं सांगावं अशी तीव्र इच्छा होती. पण आज सगळं संपलं होतं. शेवटची एक आशासुद्धा भंग पावली होती. नील ठाकूर, माझा तुझ्यावर राग आहे. माझा तुझ्यावर राग आहे. जर तुला जायचंच होतं तर तू माझ्या हृदयात तुझ्याबद्दल प्रेमाची ज्योत का तेवत ठेवलीस? जमिनीवर बसून तिने विचारले. ती वेदनेने रडली. तो कुठे होता किंवा त्याची प्रकृती कशी होती हे कुणालाच माहीत नव्हतं. तुझ्या विरहातही माझं तुझ्यावर प्रेम कायम होतं. प्रत्येक वेदनेत तुझ्याच प्रतिध्वनी होता. जेव्हा तू गेलास तेव्हा जणू माझा श्वासही अडखळला होता. पण माझ्या हृदयाला अजूनही तुझी ओढ होती. कृपया कधीतरी माझ्या अपूर्ण कथेवर परत ये, कारण तुझ्याशिवाय हे प्रेमही अपूर्णच राहील, अपूर्णच राहील. नैनितालमध्ये एअरलिफ्टमधून खाली उतरताना अमोलने मेहमाचा हात धरला होता. ते त्यांच्या मधुचंद्रात होते. मेहमा अमोलसोबत तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस जगत होती. ती त्याची होती. आपण हवेत तरंगत आहोत असे तिला वाटले. तिचा हात धरून तो नुकताच बाहेर पडला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर आदित्यचा कॉल आला, जो त्याने लगेचच उचलला. हे ऐकून अमोलचा चेहरा लगेच गंभीर झाला. दादा, तुम्ही पुन्हा घाई करत आहात, अमोल म्हणाला आणि मेहमाने त्याच्याकडे पाहिले. पलीकडून काहीतरी बोलले गेले, ज्यामुळे अमोलने आपले ओठ मिटून घेतले. मी परत येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी त्याला स्वतः भेटेन, तो स्पष्टपणे म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. काय झाले? मेहमाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्याचवेळी त्याच्या मोबाईलचा बीप वाजला आणि त्याला एक फोटो पाठवण्यात आला. तो फोटो पाहताच अमोलच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याला धक्काच बसला. लग्नात अनन्याकडे एकटक पाहणारा तोच माणूस होता. हा नीरजभाईचा फोटो आहे. तुझ्या मोबाईलवर कोणी पाठवला? मेहमाने आश्चर्याने विचारले. तुझ्या या नीरजभाईने अनन्याला प्रपोज केलंय, अमोल दात ओठ खात म्हणाला. खरंच? खरंच सांगतोयस का? नीरजभाई किती लाजाळू आहे. तो कुठल्याही मुलीशी बोलत देखील नाही. मग प्रपोज कसं काय करू शकतो? अमोलची नजर पाहून महिमाची जीभच थांबली. काय म्हणतेस? मग माझ्या बहिणीने त्याला जाळ्यात अडकवलंय का? आजूबाजूला लक्ष न देता अमोलने रागाने गुरगुरत तिचे हात घट्ट पकडले. जवळ उभे असलेले काही लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मेहमाने घाबरून त्याच्याकडे पाहिले. मग अमोलच्या पलीकडे तिच्या हातावरची पकड कमालीची घट्ट होते. माझा तसा अर्थ नव्हता. ती लगेच घाबरली. मग तुझा काय अर्थ होता? तो माणूस आपल्या लग्नात माझ्या बहिणीकडे सतत बघत होता आणि तू म्हणतेस की तो सज्जन आहे? अमोलच्या दबलेल्या आवाजात रागाची छटा होती. मेहमाने शरमेने आपली नजर खाली झुकवली. आजूबाजूचे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. तिच्या डोळ्यात पाणी आले. अमोलने पटकन तिचा हात सोडला आणि निघून गेला. तर मेहमा हात चोळत त्याच्या मागे गेली. गाडीत बसल्यावर अमोल हॉटेलच्या दिशेने निघाला. त्याचा चेहरा अगदी गंभीर होता. एकीकडे त्याला आदित्यच्या शब्दांची चिंता होती आणि त्याच्या अनुपस्थितीत हे नातं पुढे जाईल की काय याचा तो विचार करत होता. त्याचा राग वाढला होता आणि मेहमाच्या शब्दांनी त्याचा संताप आणखीनच वाढवला होता. हॉटेलच्या खोलीत पोहोचताच त्याने रागाने आपले जॅकेट पलंगावर फेकले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत केसांवरून आणि चेहऱ्यांवरून हात फिरवला. अमोल, मेहमाने त्याला घाबरत हाक मारली. मेहमा, शांतपणे झोप. मी आता खूप रागात आहे. मला काहीही चुकीचं करायचं नाहीये. अमोल तिच्याकडे रागाने आणि कठोरपणे बघत म्हणाला. मेहमाने कसेबसे आपले अश्रू आवरले आणि लगेच उठून बाथरूमकडे गेली. अमोलला आपला राग आवरता येत नव्हता. तो सुरुवातीपासूनच असा होता. एकदा का त्याचे मन भरकटले की त्याला आवरणे कठीण होतं. असं हे कसं शक्य आहे? त्याने आपल्या मुलाला परत येऊ द्यायला हवं होतं. त्यांना एवढी घाई का आहे? गुंजनजी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. अनन्यासाठी एक स्थळ आले आहे हे त्यांना आजच कळले होते आणि तिथेच हे लग्न निश्चित होईल अशी त्यांना शंका होती. गुंजनजी गेल्या 5 महिन्यांपासून आपल्या मुलाची वाट पाहत होत्या. त्याचा काहीच पत्ता नव्हता. त्याच्या तब्येतीची काहीच माहिती नव्हती. तुमच्या मुलाने तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली आहेत. आता आपला तिच्यावर काहीही हक्क नाही. त्याला वाटल्यास तो आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे कुठेही लावू शकतो. अंकितजी कठोरपणे म्हणाले. आमचं मन तयार नाही. आमचा मुलगा इतका निर्लज्ज नाही की तो त्याच्या नावाच्या मुलीला सोडून देईल. आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हे नक्कीच कोणीतरी केलं आहे. त्याच्या विरुद्ध कट रचला गेला आहे. तो कोणत्या अवस्थेत आहे हे मला माहीत नाही. 5 महिने झाले. काहीच बातमी नाही. माझा मुलगा मला परत द्या. देवासाठी आपल्या नीलला परत आणा. ती रडत रडत खाली बसली. तिचे अश्रू थांबत नव्हते. अंकितजींनी एक दीर्घ श्वास घेतला. तेही खूप दुःखी होते. त्यांचा लहान मुलगा 5 महिन्यांपासून बेपत्ता होता. त्यांनी
सगळीकडे शोध घेतला होता, पण काहीच सुगावा लागला नव्हता. गुंजन, देवाला प्रार्थना कर, आपलं बाळ सापडो, अंकित साहेब जड अंतकरणाने म्हणाले. एक आई म्हणून ती फक्त प्रार्थनाच करू शकत होती. जेव्हा सकाळ झाली तेव्हा नेहमीप्रमाणे मेमाने सकाळची आरती केली आणि गॅलरीकडे गेली. गॅलरीतून खालचे दृश्य सुंदर होते. धुक्यात डोंगर जणू दिसेनासे झाले होते. तू इथे कधी आलीस? मागून आलेल्या अमोलच्या आवाजाने ती दचकली आणि त्याच्याकडे वळून पाहू लागली. हो, थोडाच वेळ झालाय. ती घाबरून मागे सरकली. अमोलच्या जवळून जाताना ती खूप शांत आणि लाजाळू होती. आदल्या रात्री तो तिची वाट पाहत होता आणि अमोल झोपेपर्यंत ती तासभर बाथरूममधून बाहेर आली नव्हती. तिची शांतता पाहून अमोलचे ओठ आवळले. आपण आज परत जाणार आहोत. खोलीत शिरल्याबरोबर अमोलने अंतिम इशारा दिला. हो. महिमाने काहीही न बोलता मान डोलावली. तुझं सामान भर, आपण थोड्या वेळाने निघू. अमोलने तिच्याकडे पाहिले. ती लगेच उठली आणि सामान भरू लागली. तिची ही विचित्र शांतता अमोलला अस्वस्थ करत होती आणि तो आतून चिडत होता. इथे ये. तिने नुकतीच तिची बॅग भरून दमून बसली होती. तेव्हा अमोलने तिला हाक मारली. तिच्याकडे बघून ती पलंगाच्या दुसऱ्या बाजूने उठून त्याच्याकडे आली आणि त्याने तिला ओढून आपल्या मांडीवर बसवले. तू माझ्यावर रागावली आहेस का? त्याने तिला मिठी मारत, प्रेम करत हळू आवाजात विचारले. नाही. तिने मान झुकवली. ओल्या आवाजात म्हटले. मग तू इतकी शांत का आहेस? तू इथे येईपर्यंत आनंदी होतीस, पण आता तू अचानक परत जायचं ठरलंय हे तुला आवडत नाहीये का? नाही, तसं नाहीये. आपण परत जायला हवं, यावेळी गंभीरपणे म्हणत मेहमाने मान वर केली. अमोल तिच्याकडे बघतच राहिला. जेव्हा एक फोन आला तेव्हा तिने आपला दुपट्टा बाजूला केला आणि ती उठू लागली. पण अमोलने तिला मागे खेचून आपल्या मांडीवर बसवले. फोनवरचं बोलणं संपल्यावर तो तिच्याकडे वळला. मेहमा, मी असं म्हणणार नाही की मी परिपूर्ण आहे आणि मी तुलाही परिपूर्ण मानत नाही. तू कदाचित माझ्यापेक्षा चांगली आणि अधिक परिपूर्ण असशील, पण माझ्यात अनेक उणिवा आहेत आणि कदाचित तू माझ्यासोबत आनंदी नाहीस. तुला असं का वाटतं अमोल? मी तुझ्यासोबत आनंदी का नसेल? तू माझं प्रेम आहेस, माझा नवरा आहेस. तू असा विचार का करतोयस? मेहमाने त्याला लगेच मध्येच थांबवले. कारण माझी सर्वात मोठी उणीव म्हणजे माझं रागवणं आहे. रागात असताना मी सगळं विसरून जातो. काय बरोबर आणि काय चूक हे सुद्धा मला कळत नाही. आणि काल मी जे काही बोललो, तुला खूप वाईट वाटलं असेल. पण ही माझी एक उणीव आहे आणि मी ते मान्य करतो. पण माझ्या याच सवयीमुळे तुला त्रास होतो. अमोल, जर तुला हे कळलं तर एक दिवस तुझी ही रागाची सवयसुद्धा सुधारेल. फक्त मला या गोष्टीचं वाईट वाटतं की खोलीच्या आत तू मला हवं ते बोलू शकतोस, मला ओरडू शकतोस. जर तुला खरंच राग आला तर तू हातही उचलू शकतोस. पण बाहेर लोकांसमोर ती थांबली. तिचा घसा दाटून आला आणि ती पुढे बोलूच शकली नाही. अमोल तिच्या ओठांजवळ झुकला, जणू काही तिच्या मनातील वेदना कमी करण्यासाठी. मेमाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. अमोल, एक एक करून त्याने आपले ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले आणि तिने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. ते कधीच होणार नाही प्रिये. हो, मी तापट आहे, पण तुझ्यावर हात उचलण्या इतका वेडा नाही. तू माझ्यासाठी खूप खास आहेस, माझी स्वतःचा, माझ्या आत्म्याचा एक भाग. त्याने प्रेमाने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तिच्या कमरेभोवती आपले हात घट्ट केले. त्याच्या शब्दांनी मेहमाला खूप दिलासा मिळाला. हे खरं होतं. स्त्री कितीही रागवलेली असली तरीही दोन प्रेमळ शब्द तिचं मन वितळवू शकतात. तिचा राग मागे राहिला होता. दरम्यान नीरजची विवाहित बहीण लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली होती. त्यांचे आई वडील बाहेर गेले होते. फक्त ते दोघे भाऊ बहिणी आले होते. नीरजला अनन्याशी लग्न करून तिला दुबईला घेऊन जायचे होते. पण आदित्यने स्पष्टपणे नकार दिला होता. ते लग्नासाठी तयार होते, पण आपल्या बहिणीला इतक्या लवकर नीरजसोबत परदेशात पाठवण्याइतका विश्वास त्यांना वाटत नव्हता. नीरजला त्यांची चिंता समजली, म्हणून त्याने आग्रह धरला नाही. पण त्याला जास्त दिवसांची सुट्टी घेण्यासाठी आणि अनन्याला सोबत घेऊन जाण्यासाठी दुबईला परत जावे लागणार होते. नीरजने आदित्यला दुबईचा संपूर्ण पत्ता दिला होता. आदित्यने सर्व माहिती गोळा केली आणि सर्व बाजूंनी खात्री पटल्यानंतर ते या नात्यासाठी तयार झाले. अनन्या शांत होती. सर्व काही इतक्या वेगाने घडत होते की तिला काहीच कळत नव्हते. पण आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी ती एकही शब्द न बोलता सर्व काही स्वीकारत होती. आणि आज तिच्या लग्नाचा दिवस होता. अनन्याचे हृदय धडधडत होते. जणू काहीतरी अनपेक्षित घडणार होते. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होते. लग्नासाठी पुजारी सुद्धा आले होते. आदित्यने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि तो उठून आत गेला. तेव्हाच एक आवाज घुमला, थांबा. सर्वांनी नजर वेगाने आत येणाऱ्या त्या माणसावर गेली. आदित्य. अमोल आणि सुभाष आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तुम्ही माझ्या बायकोचे लग्न दुसऱ्या कोणाशी कसे लावू शकता? नील ठाकूर रागाने म्हणाला. त्याच्या कपाळावर एक जखम दिसू लागली. मिस्टर नील यांची कपाळावर एक खून होती, जी पूर्वी नव्हतीच. हे सगळं मला आज सांगायला आला आहेस? 6 महिन्यानंतर? आदित्य रागाने त्याच्या दिशेने सरकला.
क्षणभरासाठी संपूर्ण वातावरण शांत झाले. नील एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याचे वडील अशोकजी आणि शस्त्रधारी 2 अंगरक्षक होते. मी 6 महिन्यांनी आलोय, 6 वर्षांनी नाही. ती अजूनही माझी बायको आहे. माझ्या 6 महिन्यांनी येण्याने लग्न मोडत नाही. तो रागाने गर्जना करत म्हणाला, नाही, लग्न मोडत नाही. पण घटस्फोटाची कागदपत्र पाठवल्याने मोडतं. आदित्य रागाने ओठ चावत म्हणाला. नीलने ओठ आवळले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. सगळीकडे शांतता पसरली. तो एक एक पाऊल टाकत पुढे गेला आणि आदित्य तो अमोल समोर उभा राहिला. कोणती कागदपत्र? तो थंडपणे म्हणाला. आदित्यने अमोलकडे पाहिले आणि तो आत जाऊन घटस्फोटाची कागदपत्र घेऊन आला. ती पाहून नीलने नाही म्हणून मान हलवली. तुम्हाला एक कागद मिळाला आहे आणि तुम्ही ते खरं मानलं? तो भुवया चढवत म्हणाला. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय म्हणायचं आहे? ही घटस्फोटाची कागदपत्र ज्यावर तुमची सही आहे. आदित्यचे शब्द ऐकून नीलने भुवया चढवल्या आणि सुभाष साहेबांकडे पाहिले. ही कागदपत्र खरी आहेत की खोटी? तुम्ही एकदा तरी तपासली का? नीलचे शब्द ऐकून आदित्यने त्या कागदपत्रांवर एक नजर टाकली. या कागदपत्रांवर तुमची सही आहे नील ठाकूर, आणि आम्ही आंधळे आहोत. नाही, तुम्हाला कळतंय. आणि आजचाच एक दिवस होता का जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण आली? तुम्ही 6 महिने चौकशी केली नाही आणि आज आलात माझ्या बहिणीचं आयुष्य पुन्हा एकदा उद्ध्वस्त करायला. पण आता तसं काही होणार नाही. तुम्हाला कळतंय, जेव्हा काही बोलायची वेळ होती तेव्हा तुम्ही तिथे नव्हतातच. आज आम्हाला काहीही ऐकून घ्यायचं नाही, म्हणून इथून चालते व्हा. आदित्य त्याला रागावला. नीलने त्याचं बोलणं ऐकलं आणि तो पंडितजींकडे गेला. हे कागदपत्र मूळ आहेत की नाहीत हे तुम्ही सिद्ध करू शकता का? पंडितजींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. नाही, तसं म्हणता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला वकिलांशी बोलावं लागेल. पंडितजींच्या बोलण्यावर नील उपहासाने हसला आणि मागे वळला. त्याने तिथे उभ्या असलेल्या अंगरक्षकाला इशारा केला आणि तो एका वकिलासोबत आत आला. वकील राघव खन्ना, ज्यांना सर्वजण ओळखत होते. ते एक खूप प्रतिष्ठित वकील होते. नीलने त्यांच्याकडे पाहिले. वकील साहेब, ही घटस्फोटाची कागदपत्रे आहेत. त्यावर माझी सही आहे असे ते म्हणतात. पण ती माझी सही अजिबात नाही. तर सांगा, हे कसे सिद्ध करता येईल? नीलचे बोलणे ऐकून सर्वजण शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. वकिलाने कागदपत्रांकडे पाहिले. या कागदपत्रांवर 6 महिन्यांपूर्वीची तारीख आहे. आणि त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी भारतात नव्हतोच. ठीक आहे. तुम्ही मला घटस्फोटाची कागदपत्रे दाखवू शकता का? नीलने ती कागदपत्रे वकिलाला दिली. ती सर्व तपासली गेली. अचानक वकिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हे घटस्फोटाचे कागदपत्र खोटे आहेत. त्यांच्या शब्दांनी सर्वांनाच आश्चर्य वाटले. तुम्ही खोटं बोलत आहात. हा सगळा एक कट आहे. या माणसाने माझ्या बहिणीला घटस्फोट दिला आहे. मी तिला घटस्फोट दिलेला नाहीच, आणि मी तसा विचारही करू शकत नाही. मी ठाकूर आहे. छातीवर हात मारत तो रागाने ओरडला. मी मरू शकतो, मी मारू शकतो, पण मी माझ्या सन्मानाचा त्याग करू शकत नाही. तो अत्यंत आक्रमक स्वरात बोलला. तुम्ही या वकिलाला आणले आहे, त्यामुळे साहजिकच तो तुमचीच बाजू घेईन. सुभाष हळू आवाजात म्हणाला. तुमचं बरोबर आहे, पण कदाचित तुम्ही त्यावरची तारीख वाचली नाही तर तुम्हाला तेव्हाच कळलं असतं. वकिलाने त्याचा चष्मा काढला. तो काढताना तो हसून म्हणाला. सगळ्यांनी कागदपत्रांवरची तारीख पाहिली. 31 सप्टेंबर. हो, ही कोणती तारीख आहे? कोणी सांगेल का? वकिलाने विचारल्यावर आदित्यने ओठ आवळले. ती कागदपत्रे बनावट आहेत याची सगळ्यांचीच खात्री पटली. पण तो इतके दिवस कुठे गायब होता हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. त्याने स्वतः संपर्क तोडला होता हे तो कसे कबूल करणार होता? त्याचे उत्तर कोण देणार होते? त्या क्षणी नीरज जागेवरून उठला. नीलची भेदक नजर त्याच्यावर पडली. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि संताप होता, तर नीलचा चेहरा फिका पडला होता. मी माझ्या मित्राच्या कंपनीत काम करत होतो. एक एक खूप मोठा सौदा निश्चित झाला होता. दुबई स्थित कंपनीचा. एक मोठ्या कंपनीत. नीरजच्या दिशेने जात नील म्हणाला. या कंपनीच्या एका सामान्य कर्मचाऱ्याने गुन्हा केला. जर नील ठाकूरला विषबाधा झाली नसती तर पकडला गेला असता. नीलचे शब्द ऐकून सर्वांनाच धक्का बसला. विष? सुभाषच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि एवढंच नाही, जेव्हा नील कसा तरी निष्ठून हॉस्पिटलमध्ये जात होता तेव्हा त्याचा अपघात घडवून आणण्यात आला. 5 महिने मी कोमात होतो, सगळ्यांच्या नजरेआड. त्याच्याकडे वळून नील कळवळलेल्या स्वरात म्हणाला. मी मृत्यूच्या दारात होतो. हे कुणालाही माहीत नव्हतं. माझे आई वडील, माझं कुटुंब, तुम्ही सगळे, कुणालाही नाही. कुणाला माहीत नव्हतं. ते एक गुपितच राहिलं. मला शुद्धीवर येण्याची शक्यता खूप कमी होती, पण मी आलो. आणि जेव्हा मला कळलं की माझ्या बायकोचं लग्न होत आहे, त्याने मान हलवली आणि तो शांत झाला. आम्हाला इतकं मोठं सत्य माहीत नव्हतं. आदित्यला अवघडल्यासारखं वाटलं. माझ्या जगण्याची शक्यता खूप कमी होती आदित्यभाई, म्हणून कोणाला काही सांगितलं नाही. पण तुम्हाला माहीत आहे का मी कसा वाचलो?
तो वर बघत म्हणाला, माझ्या सन्मानासाठी आणि माझ्या बायकोसाठी, आणि ज्याने मला वाचवलं तो माझा देव आहे, ज्याने मला एक खूप चांगला मित्र दिला. नीरजने हे बोलताच एक खूप सुंदर मुलगी आत आली. तिच्या व्यक्तिमत्वामुळे ती खूप श्रीमंत दिसत होती आणि खूप प्रभावी दिसत होती. ही नीमा, माझी मैत्रीण, दुबईतील एका कंपनीची मालकीण आणि नीरजची बायको. नीरजकडे बोट दाखवत नील म्हणाला, काय? या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला. नीमा पुढे आली आणि तिने नीरजच्या तोंडावर एक फाईल फेकली. तुमच्यासारख्या नीच माणसांशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती मिस्टर नीरज. हे घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. तुम्ही यावर सही केली पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला असा त्रास देईल की तुमच्या कुटुंबियांच्या 7 पिढ्या ते लक्षात ठेवतील. तिने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले आणि इशारा म्हणून बोट उंचावले. नीमा, मी काय म्हणतोय? चापट. नीमाने त्याचा हात झटकून टाकला. मला हात लावण्याची हिंमत करू नकोस, कळतंय का? ती म्हणाली. रागाने बोलत ती नीलच्या दिशेने गेली. पोलीस कुठे आहेत? त्याने जे काही केलंय, जर आपण त्याला माफ केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. नीमाने त्याच्याकडे रागाने पाहिले. नील किंचित हसला आणि तिच्या दिशेने गेला. तू माझ्यावर हल्ला केलास, मला दुखावलंस, ते ठीक आहे, पण तू नीलच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न केलास. तू खूप चुकीचं काम केलंस. नीलने त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा मारला आणि तो मागे ढकलला गेला. माझ्या प्रतिष्ठेवर वाईट नजर टाकलीस? नीलने त्याला जोरात लाथ मारली आणि तो दूरच्या खुर्चीवर कोसळला. त्याच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्यात पोलिसांची व्हॅन आली आणि पोलीस नीरजला ताब्यात घेऊ लागले. इन्स्पेक्टर, ऐका, हा माणूस बाहेर येता कामा नाही, नाहीतर मी तुमचा गणवेश उतरवून टाकेल. नीमा इन्स्पेक्टरला म्हणाली, जो खरं तर DSP कार्तिक होता. तो वळला आणि त्या मुलीकडे रागाने पाहू लागला. स्वतःला आवर. गुन्हेगारांना शिक्षा मिळते, त्यासाठी कायद्याला धमकावण्याची गरज नाही. कार्तिक कठोरपणे म्हणाला. तुझा कायदा बघ. नीमाने तोंड वाकडे केले. कार्तिकने त्याचा मित्र नीलकडे पाहून म्हटले, मी समजूतदारपणा दाखवतोय, पण याचा अर्थ असा नाही की तू वाहून जावं. आपल्या मर्यादेत राहा. मग तो निघून गेला. शेवटी एवढा माच कसला? नीमा कुरकुरली. इन्स्पेक्टर नाही, ते DSP आहेत. नीलने दुरुस्त केले. बाळा, जे काही घडलं ते अनावधानाने घडलं आणि आम्ही त्यासाठी फक्त माफी मागू शकतो. सुभाष पुढे येत नीलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. आदित्यने होकारार्थी मान डोलावली. मला माफी नकोय काका, मला निरोप हवाय, तो ठामपणे म्हणाला. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले, पण अनन्याला काहीच माहीत नव्हतं. मला तिला सांगावं लागेल. त्याचे बोलणे ऐकून नीलने अमोलकडे पाहिले. तिला काही सांगू नकोस, मी स्वतः तिच्याशी बोलेन. मला आता फक्त निरोप हवाय आणि मला आशा आहे की तुम्ही नकार देणार नाहीत. आणि मग अगदी नीलच्या इच्छेनुसार ते घडले. वहिनी, किमान काहीतरी बोला, सांगा काय झालं, बाहेर काय वाद चालला आहे? नवरीचा पोशाख घातलेली अनन्या घाबरून म्हणाली. मला माहीत नाही अनन्या. आदित्य म्हणाला. आणि हो, स्त्रियांना तिकडे यायला मनाई आहे. तो स्वतः येऊन मला सांगेल. जियालाही काळजी वाटत होती. मेहमा अनन्याच्या बाजूला बसून तिला धीर देत होती. तेवढ्यात आदित्य तिथे येताना दिसला. काय झालं, सगळं ठीक आहे ना? जियाने घाबरून विचारले. हो, ही देवाचीच कृपा आहे की मी एक मोठं पाप करण्यापासून वाचलो. अनन्याच्या जवळ येऊन तिला मिठी मारत तो म्हणाला. देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे अनन्या, नील परत आला आहे. हे ऐकून अनन्याच्या अंगावर जणू सुन्नपणाच आला. मी काहीतरी मोठं पुण्याचं काम केलं असेल, म्हणूनच तो कदाचित परत आला. आणि जरी तो आला तरी तो लग्नासाठीच आला असेल. तो परत का आला? हा देखावा बघायला? अनन्या जिवंत आहे की नाही हे बघायला? ती खूप घाबरली होती. मुली, तो निर्दोष आहे. त्याने स्वतःला बरोबर सिद्ध केला आहे. घटस्फोटाची कागदपत्र खोटी होती. तू अजूनही नीलची पत्नी आहेस आणि आता तू नील सोबतच जाणार आहेस. बाकी सगळं तो तुला स्वतःच सांगेल. तुम्ही चुकीचं करत आहात, अनन्या कळवळून म्हणाली. माझ्या प्रिये, तुझ्या भावावर विश्वास ठेव. तुला माहीत आहे, तुझ्या डोळ्यातून एक अश्रू जरी आला तरी मी संपूर्ण जगाशी लढू शकेन. नील निर्दोष आहे. आदित्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तिच्या डोक्यावर लाल ओढणी टाकून बाहेर आणण्यात आले. नीमा तिथे उपस्थित होती. तिला अनन्याला भेटायची तीव्र इच्छा होती, पण नीलने परवानगी दिली नाही. तिने निरोप घेतला आणि नीलच्या गाडीत बसली. कडेकोट सुरक्षा असलेला तो ताफा घराच्या दिशेने निघाला. नील स्वतः गाडी चालवत होता आणि अनन्या त्याच्यासोबत होती. त्याची प्रतिष्ठा, त्याचे प्रेम, त्याचे सर्वस्व. पण सध्या तो शांत राहिला. स्पष्टीकरण देण्याची ही योग्य वेळ नव्हती. जेव्हा नीलची गाडी ठाकूरवाड्यात शिरली तेव्हा मोठा गोळीबार आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली. स्वागत समारंभ भव्य होता. गुंजनजी आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी प्रार्थना करत होत्या. ढोलांच्या तालावर गावातील प्रत्येक जण नाचत आणि गात होता. सर्वजण आनंदी होते. वडिलांनी नीलचे स्वागत केले आणि त्याने त्याच्या मुलाला मिठी मारली. आज त्याला शांत वाटत होते. घरातील विधीनंतर अनन्याला नीलच्या खोलीत आणण्यात आले.
अनन्याने अजूनही पदर घेतला होता. तिचा चेहरा कोणीही पाहिला नव्हता. स्त्रियांनाही तिचा चेहरा पाहण्याची परवानगी नव्हती आणि हे सर्व नीलच्या आदेशानुसार केले जात होते. मध्यरात्री जेव्हा नील तिच्या खोलीत आला तेव्हा त्याने अनन्याला खोलीच्या मध्यभागी उभी असलेले पाहिले आणि तो हसला. ती खूप सुंदर दिसत होती. ती आधीच खूप सुंदर होती, पण तिचे सौंदर्य नीलसाठी एक कठोर परीक्षा बनले होते. या मिस्टर नील ठाकूर, तुमचे स्वागत आहे. अनन्याने टाळी वाजवून त्याचे स्वागत केले. नीलच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती हळूच त्याच्या जवळ गेली. तुम्ही सगळ्यांना फसवू शकता. तुम्ही त्यांना तुमच्या शब्दांच्या जाळ्यात अडकवू शकता. पण मला नाही. अनन्या ठाकूर. नीलने तिचे शब्द दुरुस्त केले. अनन्याने ओठ आवळले. माझं दुर्दैव आहे मिस्टर नील ठाकूर. मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवा आहे. ती जवळजवळ किंचाळलीच. नीलने तिचे कंबर पकडून तिला घट्ट आपल्या छातीशी ओढले, ज्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला. मला सोडा. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. नीलने आपली पकड आणखी घट्ट केली. त्याला तिच्या हृदयाचे ठोके आपल्या छातीत जाणवत होते. नील प्लीज. त्या तीव्रतेने ती धापा टाकत म्हणाली. ती रडली. काय झालं? दुखतंय का? तो कडवटपणे म्हणाला. मलाही तुझ्या शब्दांनी दुखतंय. माझे तुकडे तुकडे केले आहेत तुझ्या शब्दांनी. कसलं दुखणं? मी खूप वेदना सहन केल्या आहेत. मी तुझी वाट पाहिली आहे. हे 6 महिने माझ्यासाठी एका वेदनादायी मृत्यूसारखे होते. मी प्रत्येक क्षणी मरत होते. तुझ्या मनात काही भावना आहेत का? ती रागाने आणि वेदनेने म्हणाली. तू 6 महिन्यांनी परत येतोयस आणि आपलं नातं खरं आहे हे सिद्ध करतोयस आणि स्वतःला निर्दोष सांगतोयस. वा. नील तिच्या शब्दांवर खेदाने तिच्याकडे बघत होता. तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता का? नीलने तिला अचानक सोडून दिले. ठीक आहे, तुला जे समजायचं आहे ते समज. मला आता आणखी काही सांगण्याची गरज नाही, तो थंडपणे म्हणाला आणि कपाटाकडे चालू लागला. तो पुढे सरकला, पण अनन्या त्याच्या मार्गात उभी राहिली. तू असं जाऊ शकत नाहीस, ती रागाने म्हणाली. मला उत्तर दे, तू हे का केलंस? मी तुला माफ करणार नाही. तिने त्याची कॉलर पकडली आणि नील तिचे लाल मांसल ओठ पाहून क्षणात मोहित झाला. त्याने तिच्या गळ्याभोवती हात टाकून तिला स्वतःकडे ओढले आणि पुढच्या क्षणी त्याने तिचे ओठ पकडले. त्याने तिच्या ओठांवरील पकड घट्ट केली. तिला पलंगावर नेले, पण ती पकड सोडली नाही. अनन्या भयभीत झाली होती. निरागस अनन्या नीलच्या वासनेपुढे शरण गेली. यापेक्षा चांगलं उत्तर असूच शकत नव्हतं. नील तिच्या कपाळावर ओठ टेकवत प्रेमाने म्हणाला, तू खूपच क्रूर आहेस. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःचे डोके त्याच्या छातीवर टेकवत खाली बसली. तुझ्यापेक्षा थोडी कमी. नीलने तिला मिठीत घेतले आणि तिला सर्व काही सांगू लागला. ती आश्चर्याने ऐकत होती आणि तिने मान वर केली. तू तू इतकं सगळं कसं सहन केलंस? मला माहीत नाही अनन्या. जेव्हा देव तुझी परीक्षा घेतो तेव्हा तुझ्यात धैर्य देखील देतो. त्याने तिला खाली केले आणि तो तिच्या जवळ आला. सर्व काही सांगत असताना त्याने एका क्षणात तिचे दागिने आणि भरतकाम केलेला दुपट्टा काढून टाकला होता. तर अनन्याचं हृदय धडधडत होतं. मला माझी ही निरागस अनन्या हवी आहे, पूर्णपणे. मला तुझ्या आत्म्याच्या खोलवर विलीन व्हायचं आहे, जेणेकरून माझा सुगंध तुझ्या शरीरातून दरवळेल. तो तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि अत्यंत भावुकतेने तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करू लागला. आणि जेव्हा नीलने तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले तेव्हा अनन्याचा श्वास अधिकच खोल झाला. नीलची उत्कटता आणि तीव्रता पाहून ती क्षणभर घाबरली, पण नीलने तिला मोठ्या प्रेमाने सांभाळले. नीलसाठी तिची भीती दूर करणे कठीण होते, पण अशक्य नव्हते. मूळ दिखायचा विधी देखील मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला. जेव्हा अनन्याचे कुटुंबीय आले तेव्हा तिने हसून त्यांचे स्वागत केले. तिच्या चेहऱ्यावरच्या लाजेमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. जणू काही तिला नवरा बायकोच्या नाजूक नात्यांबद्दल सर्व काही माहीत होते. जेव्हा जियाने तिला चिडवले तेव्हा ती लाजेने खाली वाकली. वहिनी, तू सुद्धा. देव तुम्हाला कायम सुखी वैवाहिक जीवन देवो. जियाने तिला आशीर्वाद दिला. सगळेजण जेवणात व्यस्त होते. नील स्टेजवर अनन्याकडे आला. त्याच्या डोळ्यातील प्रेम पाहून अनन्याच्या पापण्या मिटल्या. हे खरं होतं. अनन्या खूप दिवसांपासून वाट पाहत होती आणि देवाच्या चमत्काराने तिची प्रतीक्षा व्यर्थ गेली नव्हती. देवाने चमत्काररित्या तिच्या प्रार्थना ऐकल्या होत्या. आपल्या प्रतीक्षेच्या बदल्यात आपलं प्रेम पूर्ण झालेलं पाहून तिला आनंद झाला. ती हलकेच हसली. विरहातही जिवंत राहिलेले ते प्रेम होते. प्रत्येक अश्रूत त्यांचे नाव कोरले होते. रात्रीच्या एकाकीपणात हृदय मुकाट्याने रडत राहिले, पण आशेचा दिवा कुठेतरी तेवत राहिला. मग एके दिवशी नशिबाने कलाटणी घेतली. तो माझ्यासमोर उभा होता. जणू काही माझ्या सर्व प्रार्थना पूर्ण झाल्या होत्या. आता बैठकीतही त्या वेदनेची गोडी टिकून राहते, कारण हे प्रेम विरहातून निर्माण झाले आहे.